हॅलो. तर हा आहे पार्ट 2. आम्ही गावी काय-काय केलं. मीराच्या बर्थडेच्या आदल्या रात्री तिच्या हातावर मस्त मेहंदी काढली तिच्या बाबांनी आणि ती एवढी शांत बसली होती की मलाच आश्चर्य वाटलं. बर्थडेच्या दिवशी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. पूजा झाल्यानंतर संध्याकाळी डेकोरेशन वगैरे केलं. सगळी तयारी झाली आणि बर्थडे केक पण आला होता. केक कट करताना मीराला स्वतःच केक कट करायचा होता म्हणून तिची छोटीशी धडपड चालू होती आणि केकही तिने खूप खाल्ला. जेवढे लोकं भरवत होती तेवढं ती खात होती आणि असं खूप गोड आणि छान बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. वीकेंडला आम्ही थोडं बाहेर जायचा प्लॅन केला. मी माझ्या माहेरी गेले होते. आम्ही बीचवर जायचं ठरवलं होतं. सकाळी लवकरच निघालो होतो. पण एवढं ऊन होतं की काय सांगू. तिकडे गेल्यावर आधी जेवण केलं. कारण खूप भूक लागली होती आणि ऊन तर होतंच. जेवेपर्यंत ऊन पण थोडं कमी होऊन जाईल असा विचार केला. जेवण झाल्यानंतर आम्ही बीचवर गेलो आणि तिथे मीराने इतकं एन्जॉय केलं. तिचा हा बीचवरचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. बाबांसोबत मस्त फोटोज आणि व्हिडिओज काढले. तिला तिथे एक फ्रेंड पण भेटली. तिच्या दादा आणि दीदीसोबत खूप एन्जॉय करत होती आणि कुठे पण जा हे काम तर फिक्स आहे. नंतर आम्ही घोडागाडीमध्ये बसलो. ते सगळं बघून मीराला खूप मजा येत होती. इव्हनिंगला मस्त कॉफी घेतली आणि परत निघालो. दुसऱ्या दिवशी होळीसाठी आम्ही परत आमच्या घरी आलो. पण होळी लागताना मीरा नेमकी झोपली होती. असे खूप मस्त आणि छान दिवस गेले गावामध्ये. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.